नमस्कार मंडळी, मी कौशल्या. आज आपण बनवणार आहोत लिंबू मिरचीचं लोणचं. यासाठी मी घेतलेले इथं 200 ग्रॅम मिरच्या आणि 7-8 लिंबे धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. मग मिरच्या आणि लिंब अशा फोडी करून घ्यायच्यात. सगळे लिंब कापून घ्यायचे. त्याच्यानंतर मिरच्या पण मी घेतलेल्या आहेत. मिरच्या अशा मधून पोटं फोडून घ्यायचे. अशा पद्धतीने खायला एकदम चविष्ट होते लोणचं. पाणी नाही राहून द्यायचं, कारण बुरशी लागते. मग ना स्वच्छ अशा धुवून एकदम स्वच्छ पुसून घ्यायच्या. स्वच्छ हातानेच बनवायचं सगळं व्यवस्थित. भांडं पण स्वच्छ घ्यायचं, कोरडं एकदम, ओलं अजिबात घ्यायचं नाहीये. सगळ्या स्टेप फॉलो केल्या की आपले बुरशी न लागणारे लोणचं आपलं तयार होणार आहे. तर सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण मिरच्या, मी ते अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे, भाजून घ्यायची थोडीशी. भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये अशी धोबड वाटून घ्यायची. 1-2-3दा असं फिरवायचं फक्त. मस्त अशी बारीक करून घ्यायची. असा मग मी भांडं धुवून ठेवलं होतं, सुकून घेतलं. त्याच्यानंतर मिरची लिंबू भरलं त्याच्यामध्ये. आणि हे वाटलेलं वाटण, फक्त मी मोहरीच टाकलेली आहे, बाकी काही नाही टाकलं मसाला. मोहरी, त्याच्यानंतर हळद टाकली 2 चमचे, छोटे 2 चमचे टाकलेत. मीठ 2 चमचे टाकलं, मोठे 2 मीठ. हलवून घ्यायचं चांगलं. आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी पण त्याला हलवायचं कोरड्याच हाताने. कोरडा चमचा घ्यायचा. अजिबात ओले हात लावायचे नाहीत. आणि स्वच्छ ठिकाणी आपण झाकून ठेवूयात. रोज हलवायचं, 8 दिवस हलवायचं. त्याच्यानंतर मग आपण तेल गरम करून टाकूयात. 4-5 पळी तेल घेतलेले आहे मी. थोडंसं कोमट केलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये ओतून घेऊयात. मग आपल्या तेल चांगलं, लोणच्याला बुरशी नाही लागणार, व्यवस्थित राहील. अशा पद्धतीने आपले लोणचे तयार झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. म्युझिक